राजकारणात कोणाचा डाव कोणावरती कधी उलटेल सांगता येत नाही। आज एखादा आरोप करणारा उद्या चौकटीच्या कचाट्यात सापडेल आणि आज ज्याच्यावरती आरोप होतात तो कोणाचा तरी उद्या बुरका फाडेल। त्यामुळे राजकारण म्हणजे बिनभरवशाचं असं म्हणणं वावगं ठरणार नाही। असाच प्रकार खडसेंच्या बाबतीत झाला। हनी ट्रॅपवरून एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरती गंभीर आरोप केले आणि हे प्रकरण ताजं असतानाच त्यांचा जावई रेव पार्टीत सापडला आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं। एवढंच नाही, रोहिणी खडसे यांनी देखील हनी ट्रॅपवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं होतं, पण आता आपल्याच पतीमुळे त्या अडचणीत सापडल्यात। नेमकं प्रकरण काय घडलं काय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। तर पुण्याच्या उच्चभ्रू अशा खराडी परिसरात एका फ्लॅटवरती पार्टी सुरू असते। या पार्टीची खबर पुणे पोलिसांना कळते आणि नंतर 3 वाजता सुरू झालेल्या पार्टीवरती धाड पडते। पोलीस जेव्हा या ठिकाणी छापा टाकतात तेव्हा मोठ्या प्रमाणावरती अंमली पदार्थ, दारू, हुक्काचं सेवन सुरू असतं। या प्रकरणी 5 पुरुष आणि 2 महिलांना ताब्यात घेण्यात आलं, ज्यात एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवळकर यांना देखील अटक करण्यात आली। प्रांजल खेवळकर यांना अटक करण्यात आल्यानं राजकीय वातावरण चांगलंच पेटलं, कारण काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसेंनी हनी ट्रॅप प्रकरणावरून गिरीश महाजन यांच्या जवळच्या व्यक्तींवरून रान पेटवलं होतं। प्रफुल्ल लोढा यांना हनी ट्रॅप प्रकरणात अटक केली होती। त्यांचा जुना व्हिडिओ खडसेंनी पोस्ट केला होता, ज्यात लोढांनी गिरीश महाजन यांच्यावरती आरोप करताना एक बटन दाबलं तर अख्खा देश हादरेल असं वक्तव्य केलं होतं। त्यामुळे हनी ट्रॅप प्रकरण महाजनांचा संबंध आहे का ते तपासण्याची मागणी खडसेंनी केली होती। या हनी ट्रॅप प्रकरणावरून गिरीश महाजन जे आहे ते चांगलेच विरोधकांच्या निशाण्यावरती आले होते। आता गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते हे काही नव्याने सांगायला नको आणि त्यात खडसे आणि महाजन यांच्यातील राजकीय वैर देखील राज्याला चांगलंच ठाऊके। त्यामुळे राज्याच्या राजकारणात या प्रकरणावरून हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता। एवढंच नाही, रोहिणी खडसे यांनी देखील राज्यातील चर्चित अशा हनी ट्रॅप प्रकरणावरून कवितेतून टोलेबाजी केली होती। रोहिणी खडसेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं, शर्मेने खाली घातली महाराष्ट्राची मान, हनी ट्रॅपच्या नादी लागून इज्जत ठेवली गहाण, भाजपचे मंत्री संत्री सगळेच अडकलेत, आबरूचे धिंदवडे चहूबाजूंनी काढलेत, कदमांच्या पोराची जोरात सुरू आहे छमछम, दिवस आशांचेच कोण देईल का यांना दम, चिवताई मात्र आता काढत नाहीत आवाज, कोणास ठाऊक कुठे लपून बसली आहेत आज, मेकअप क्वीनने तर बोलणेही टाळलं, उगाच आपल्या गोष्टी बाहेर काढतील बहुतेक तिला कळलं। अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी सगळ्यांनाच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं होतं। परंतु या हनी ट्रॅप प्रकरणावरून रोहिणी खडसे सत्ताधाऱ्यांना सुनावत नाहीत, तोच त्यांचा नवरा रेव पार्टीमध्ये सापडल्यानं खळबळ उडाली आणि त्यामुळे एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे दोघेही अडचणीत सापडलेत। रोहिणी खडसेंनी जरी या प्रकरणावरती बोलणं टाळलं असलं तरी खडसेंना मात्र या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शंका उपस्थित केली। ते काय म्हणाले पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। ज्या काही घटना पुण्यामध्ये घडली असं सांगितलं जातं ते मी फक्त तुमच्या चॅनेलवरून पाहिलं। माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलं नाही, कारण त्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही, पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे। कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काहीही करू शकतात, ही भावना जनमानसामध्ये आहे। त्या संदर्भामध्ये नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे, ब्लड रिपोर्ट आले पाहिजे आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर याच्यावर अधिक भाष्य करता येईल। अपुऱ्या माहितीच्या आधारावर अधिक भाष्य करणं चुकीचं होईल, त्यामुळे नंतरही मी पत्रकार परिषद घेईल। पण ते एकच तुम्हाला सांगतो की सध्या जे वृत्तवाहिन्यांवर लोकांचे रिमाज येत आहे ते रिमाज बघता या प्रकरणाचं आपण बघितलं पाहिजे की हे कशा रीतीने घडवलं जात आहे किंवा घडतं आहे, पण तथ्य समोर येईल आणि ह्याच्यामध्ये कधी जावई असो का अन्य कुणी असो, जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे, पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही, त्याचा निश्चित आम्ही। दरम्यान या रेव पार्टीमध्ये सहभागी असलेल्या 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झालाय। माहितीनुसार प्रांजल खेवळकर यांच्याच नावाने हाऊस पार्टीसाठी हा फ्लॅट बुक करण्यात आला होता असा दावा देखील मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय। एवढंच नाही, पुण्यातील खराडी भागामध्ये रेव पार्टी करण्याच्या आधी 2 ठिकाणी या आरोपींनी जी आहे ती पार्टी केली होती। पहिल्यांदा कल्याणनगर भागामध्ये एका पबमध्ये त्यांनी पार्टी केली होती आणि त्यानंतर एका 5 स्टार हॉटेलमध्ये रात्री 3 वाजेपर्यंत पार्टी चालली होती। परंतु 3 वाजेनंतर सुद्धा त्यांनी आफ्टर पार्टी करायचं ठरवलं आणि खराडेमधील एक उच्चभ्रू
फ्लॅट जो आहे तो बुक केलेला होता आणि तो फ्लॅट जो आहे तो प्रांजल खेवळकर यांच्याच नावाने बुक केला होता। एवढंच नाही, प्रांजल खेवळकर यांना अटक केल्यानंतर त्यांच्या हडपसरमधील घरावरही छापा टाकण्यात आला। यात काही वस्तू ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येते। आता या प्रकरणात सगळ्या आरोपींची जी आहे ती वैद्यकीय तपासणी केली जाते। त्यांच्या वैद्यकीय तपासणीमध्ये काही अंमली पदार्थांचं सेवन केल्याचं आढळलंय का याची देखील चौकशी सुरू आहे। आता या प्रकरणामध्ये कोणते अपडेट्स येत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरते। परंतु प्रांजल खेवळकर यांच्या या रेव पार्टीमुळे एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे चांगलेच अडचणीत सापडलेत एवढं मात्र नक्की।